नमस्कार प्रिय मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये थंबनेलमध्ये बघितलं असेल, तिथे आम्ही सांगितलं आहे की 18 वर्षानंतर राहू आता खूप मोठे बदल तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात घडवणार आहेत. कन्या राशीसाठी खूप मोठे बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे. कन्या राशीच्या लोकांसाठी जीवनात आजपासून ते ऑगस्ट 2026 पर्यंत राहू महाराज मोठे बदल घेऊन येणार आहेत. मित्रांनो, राहू महाराजांना समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण सध्या राहू तुमच्या कुंडलीतील षष्टम भावात भ्रमण करत आहेत. ही जागा त्यांची मित्रकारक असून आता त्यांच्या गुरुच्या नक्षत्रातून ते बाहेर पडून स्वतःच्या शतभिषा नक्षत्रास प्रवेश करणार आहेत. म्हणूनच या काळात राहू मिश्रित फळं देतात. राहू दोन प्रकारचे वादळ आपल्या आयुष्यात आणत असतात. एक असं वादळ जे तुमच्या सगळ्या समस्या उडवून टाकतात, आणि दुसरं असं वादळ येतं जे आपल्यालाच खाली ओढून आणतं. म्हणून हा संपूर्ण काळ समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. काय करायचं, काय टाळायचं. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर फोकस कमी होता त्यांच्यात प्रचंड जिद्द आता निर्माण होईल. मला यश हवेच आहे अशी ऊर्जा राहू देतात आणि यश सुद्धा देतात. कन्या राशीच्या लोकांवर कितीही शत्रू किंवा विरोधक आले तरी तुम्हाला काहीही इजा होणार नाही. कामात एक वेगळी ऊर्जा तुम्हाला मिळेल. तुम्हाला अत्यावश्यक नसेल तर कर्ज, लोन, EMI हे पूर्णपणे तुम्ही टाळावेत. काही गंभीर नाही, पण डॉक्टरकडे जाऊन टेस्ट, मेडिसिन तुम्ही करून घ्यावेत. फाजील खर्च तुमचे होऊ शकतात. बॉस किंवा कलिग सोबत भांडण केलं तर मानसिक ताण वाढेल. फक्त कामावर लक्ष द्या. नवीन नोकरी मिळेल. तुम्ही जॉब सर्च करत असाल तर हा काळ फायदेशीर आहे. प्रमोशन मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. ड्यू असलेले प्रमोशन या काळात पूर्ण होतील. ट्रान्सफर, शहर बदलणे यासाठी आता पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. जिथं जायचं तिथे जाण्याचा चान्स तुम्हाला मिळणार आहे. व्यापाऱ्यांना मोठे टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात. पैशाची अपेक्षित चढ उतार पण मोठ्या संधी सुद्धा मिळतील. राहूच्या धोकादायक जाळं सुद्धा असतात. पगार दुप्पट दिसतो म्हणून स्थिर कामं सोडू नका. नवीन स्टार्टअपमध्ये लगेच उडी मारू नका. टेंडर घेताना ॲडव्हान्स रक्कम न घेता काम सुरू करू नका. जास्त रिस्क टाळा. राहू अवतार घेतल्यासारख्या आकर्षक संधी दाखवतो, पण चुकीचा निर्णय घेतला तर तोच पैसा फसतो, अडकतो. राहूची 7वी दृष्टी द्वादश भावावर आहे. विदेश प्रवास, विदेशात स्थायिक होण्याचे योग तुम्हाला मिळतील. स्टडी, नोकरी, PR, एक्सपोर्ट इम्पोर्ट सर्व अनुकूल आहे. हॉस्पिटल, अनावश्यक खर्च वाढू शकतो. कायद्याच्या गुंत्यात तुम्ही पडू नका. इतरांच्या भांडणामध्ये पडू नका. एखादा मित्र म्हणेल की मला 1 लाख दे, मी महिन्यात परत देतो, पण नंतर तो गायब होईल. म्हणून विचार करा. राहूची 9वी दृष्टी धनभावावर आहे. पैसा, कुटुंब, वाणीचा प्रभाव वाढेल. तुमची बोलण्याची शक्ती वाढेल. तुम्ही सिंगर असाल तर मोठा हिट देण्याचा योग आहे. कुटुंबात मान, प्रतिष्ठा, परिसरात नाव वाढेल. अचानक धनलाभाचा योग निर्माण होईल, पण पैसे कोणाला उधार देऊ नका. पार्टनरशिप, कोणाला लोन देणे, 10% व्याज मिळेल असे लालचच्या फसू नका. राहू इथेच सर्वात मोठा खेळ खेळतो. राहूच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव करायचा असेल तर ओम राम राहवे नमः या मंत्राचा जप करा. याने तुम्हाला लाभ मिळेल. मित्रांनो, राहूचा काळ चांगला आणि धोकादायक दोन्ही असतो. योग्य विवेक वापरला, निर्णय शांतपणे घेतले तर हा काळ तुमचे जीवन बदलू शकतो. उलट लालच, ओव्हर कॉन्फिडन्स आणि चुकीच्या लोकांवर विश्वास केला तर नुकसान सुद्धा होऊ शकतं. म्हणून नक्की काळजी घ्या. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.